तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या मुंबईच्या मंडळाची जवळजवळ 4083 घरांची लॉटरी सुरू आहे आणि अनेकांनी प्रश्न केले होते की नेमका ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत त्या प्रत्येक ठिकाणी साईट व्हिजिट करा आणि आपण ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करत आहोत। आणि आज आपण आले मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 425 आणि 426 MC कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंतनगर घाटकोपर या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो आता मी त्या सोसायटीच्या बाहेरच उभा आहे। आता मी सोसायटीच्या आतमध्ये जाणार आहे आणि येथील सॅम्पल फ्लॅट किंवा इतर जी काही माहिती मिळेल ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हाच रोड आहे जो मेन रोड आहे, जो स्टेशन रोड जातो पंतनगरचा मेन महत्त्वाचा रोड मानला जातो। पुढे आहे मित्रांनो एक BMCचं गार्डन आहे मोठं, या इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता मेन रोडला लागूनच ही सोसायटी आहे। आता इथे मी आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळी प्रोसेस जे काही माहिती आहे ते मी देणार आहे। तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। चला तर मी तुम्हाला घेऊन जातो सोसायटीच्या आतमध्ये। तर मित्रांनो इथे मी आतमध्ये चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की याच्याच मागच्या साईडला सी विंग आहे। सी विंगमध्येच कुठेतरी म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आता मी तुम्हाला घेतो सी विंगमध्ये आणि दाखवतो नेमका सी विंग कुठे आहे आणि तेथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो। चला तर आपण तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत त्या प्रकल्पाच्या मागच्या साईडला। आपण जी काही सोसायटी अगोदर जिथे आपण एंट्री केली होती त्याच्या मागच्या बाजूला आपण आलोय। इथे सुद्धा MC सोसायटीची सी विंग आहे आणि सी विंगमध्येच म्हाडाची 31 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। ही सगळी घरे मित्रांनो स्कीम कोड जसं मी सांगितलं की 424 आणि 425 असं या स्कीम कोडचं नाव आहे, जी याच इमारतीमध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। चला तर मी तुम्हाला घेऊन जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो। चला तर सोसायटीच्या मुख्यद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतो तो स्वागत कक्ष। अतिशय सुंदर असा स्वागत कक्ष आपल्याला दिसतोय, जिथे बिल्डरांचा लोगो वगैरे आपल्याला दिसतो लावलेला आणि तिथे एंट्री करायची आहे आपल्याला सोसायटीमध्ये जाताना, नावाची नोंद वगैरे करायची आणि रितसर जे काही परवानगी आहे ती आपल्याला इथून मिळवायची आहे। जे कोणी बिल्डर असतील, जे कोणी अथॉरिटी असतील, अधिकारी असतील त्यांच्याशी बोलून मी परवानगी मिळवलेली आहे। तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसून येते मित्रांनो जसे या ठिकाणी आपल्याला 2 लिफ्ट दिसून येत आहेत आणि समोर तुम्हाला सोसायटीचा जो काही नेम प्लेट आहे नेम प्लेट दिसून येते। आता या ठिकाणी जे काही प्रायव्हेट बिल्डरांची घरे विकली गेली आहे खाली तुम्ही नाव बघू शकता आणि बाकीची सगळी म्हाडाची घरे ज्या ठिकाणी नावे अजून डिस्प्ले केलेली नाही आहेत पण सोसायटीचं नाव वगैरे सगळे या ठिकाणी आपल्याला दिसून येते। सी विंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि तिथून एका बाजूला लिफ्ट आहे तर दुसऱ्या बाजूला स्टेअरकेस आहे। तर या स्टेअरकेसने मी तुम्हाला वरती घेऊन जाणार आहे जेणेकरून तुम्हाला आजूबाजूचं परिसर किंवा आतमधील लोकॅलिटी समजेल की या ठिकाणी पाहू शकता स्टेअरकेस अशा प्रकारचे आहेत आणि स्टेअरकेसमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतरच आपल्याला जो काही फर्स्ट फ्लोअर आहे किंवा सेकंड फ्लोअर आहे तिथे आपल्याला पूर्णपणे ते काही लिफ्ट एरिया आहे किंवा पॅसेज एरिया आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। तर आता आपण आलो मित्रांनो त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि मी तुम्हाला येथील सगळ्या सॅम्पल फ्लॅट व्यवस्थितरित्या सांगणार आहे आणि तत्पूर्वी आपण या प्रकल्पाची थोडक्यात माहिती पाहून घेऊया। चला तर आता या ठिकाणी प्रकल्पाची माहिती पहा मित्रांनो। जर पत्ता पाहिला तुम्ही तर MC सहकारी गृहनिर्माण संस्था आचार्य अत्रे मैदानासमोर शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाजूला पंतनगर घाटकोपर पूर्व मुंबई 4007 5 असा या प्रकल्पाचा पत्ता आहे।
यानंतर इथे 2 प्रकारचे घर आहेत मित्रांनो. दोन्हीचे संकेतांक वेगळे आहे. कार्पेट एरियामध्ये थोडासा फरक आहे आणि किमतीमध्ये थोडासा फरक आहे. पहिला आहे स्कीम कोड क्रमांक 424 अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 16 घरे उपलब्ध आहेत. ही सगळी घरे 1 BHK स्वरूपाची आहेत. चटई क्षेत्रफळ पाहिलं तर तुम्हाला चटई क्षेत्रफळ 43.99 स्क्वेअर मीटर अर्थातच 473 स्क्वेअर फीट आणि किंमत 81,43,025 रुपये आहे आणि या घरांना OC मिळालेली आहे. यानंतर संकेत क्रमांक 425 अल्पोत्पन्न गट एकूण उपलब्ध घरे आहेत 15. ही सगळी घरे 1 BHK स्वरूपाची आहेत. चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 44.01 स्क्वेअर मीटर अर्थातच 473 स्क्वेअर फीट. जास्त फरक नाही, थोडा फरक आहे. किंमत आहे 82,50,277. यांची स्थिती पाहिली तर ही या घरांना OC मिळालेली आहे. अर्थातच ही घरे ताबा देण्यास तयार आहेत. आता यानंतर प्रकल्पापासूनचं अंतर पहा. घाटकोपर रेल्वे स्टेशन आहे फक्त 600 मीटर अंतरावरती, अर्थातच 5 मिनिटं वॉकेबल आहे. घाटकोपर बस डेपोट आहेत 1.1 किलोमीटर अंतरावरती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे मुंबई एअरपोर्ट आहे ते आहे फक्त 6.5 किलोमीटर अंतरावरती. RCT मॉल आहे 2.7 किलोमीटर अंतरावरती. त्याशिवाय इतर सर्व सोयीसुविधा म्हणजे हॉस्पिटल असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, मार्केट असेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, सगळ्या सोयीसुविधा प्रकल्पापासून अगदी जवळच उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या आणि प्राईम लोकेशनला हा प्रकल्प या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आता मित्रांनो मार्केट रेटचा जर विचार केला, बाजारभावाचा विचार केला तर दृष्टी MCमध्येच जो काही A विंग आहे किंवा B विंग आहे तिथे सुद्धा आता जे काही फ्लॅट अवेलेबल आहे त्या फ्लॅटची किंमत सध्या 1.1 करोड या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. अर्थातच 1,10,00,000ला तुम्हाला या ठिकाणी खाजगी घर तुम्हाला घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये तुम्ही त्या रेटनी घर घेऊ शकता. ही किंमत मागे पुढे होऊ शकते मित्रांनो, चेंज होऊ शकते. त्याशिवाय म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील घरे पाहिली तर साधारणतः 372 स्क्वेअर फीटचा एरिया, फक्त 372 म्हणतो मी. येथील कार्पेट एरिया खूप जास्त आहे. तर 372चा एरिया म्हटलं तरी 1 करोड प्लस म्हणजे 1 करोड प्लस या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि जर म्हाडाचा जर आपण कार्पेट एरिया बघितला तर नक्कीच याची किंमत 1.25 कोटीच्या आसपास जाऊ शकते असा एक मार्केटचा अंदाज आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फ्लोर प्लॅन पाहिला जे म्हाडाने आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे तर 2 फ्लॅटमध्ये तुम्ही डिफरन्स पाहू शकता. फक्त किचनचा एरिया थोडा वाढवलेला आहे, बाकी एवढा जास्त फरक दिसत नाही. किचन आणि हॉलमध्ये थोडा फरक दिसतो लक्ष देऊन पाहिलं तर, आणि आता तो आपल्याला स्पष्टपणे जाणवतही नाही. आता इथे मी तुम्हाला जो काही 1 BHK दाखवणार आहे तो अशा प्रकारचा 1 BHK असणार आहे. हा असणार आहे इथून एंट्रन्स, नंतर हॉल, नंतर किचन, नंतर बेडरूम, असा हा म्हाडाचा ॲक्च्युअल प्लॅन आहे मित्रांनो. ॲक्च्युअल म्हाडाचा फ्लॅट आहे. मी तेथील जे काही ऑथॉरिटी आहेत त्यांच्याकडून रितसर परवानगी घेऊन सदर प्रकल्पाची माहिती किंवा तेथील मी शूट केलेला आहे. तर इथे जो काही मी सॅम्पल फ्लॅट दाखवतो हाच सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवतोय. सध्या मित्रांनो या ठिकाणी बिल्डरांचं ऑफिस आहे म्हणजे होतं, त्यांनी बाजूला शिफ्ट केलेलं आहे. पण थोडंफार सामान तुम्हाला या रूममध्ये दिसून येतं. रूमचा विचार केला तर हॉल अतिशय प्रशस्त आहे, म्हणजे खूप ठीकठाक आहे म्हणू शकतो, चांगला आहे. त्या मानाने फायर सिस्टम दिलेली आहे घरामध्ये. प्रत्येक फ्लॅटमध्ये फायर सिस्टम आहे. आणि या ठिकाणचा जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तुम्ही प्रॉपरली पाहून घ्या. तर पहिला आहे हॉलचा पण ठीकठाक एरिया आहे, कारण स्टेशनपासून अगदी जवळच्या परिसरामध्ये असा फ्लॅट मिळणं खरंच दुरापस्त आहे मुंबईसारख्या ठिकाणी. तुम्ही हॉलच्या बाजूला किचन दिलेलं आहे. किचन तुम्ही पाहू शकता L टाईपमध्ये किचन देण्यात आलेलं आहे. L शेपमध्ये किचन आहे म्हणून किचनसुद्धा म्हणजे सेपरेट किचन असल्यामुळे ठीकठाक वाटतं. व्हेंटिलेशन आहे, खिडकी वगैरे चांगली दिली आहे. छोट्या जागेमध्ये खूप चांगलं किचन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किचनच्या बाजूलाच तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम दिसून येते मित्रांनो, जे वेस्टर्न टाईप आहे. पाश्चात्य शैलीचं टॉयलेट बाथरूम आहे. दोन्ही टॉयलेट बाथरूम जे आहेत ते पाश्चात्य शैलीत आहेत. दुसरा टॉयलेट बाथरूम मित्रांनो बेडरूम लागून आहे, अर्थातच मास्टर बेडरूम आहे हा. म्हणून इथे तुम्ही टॉयलेट बाथरूम पाहू शकता. थोडा अंधार आहे मित्रांनो, ढगाळ वातावरण आहे बाहेर, त्याच्यामुळे क्लिअर व्हिज्युअल्स नाही आहेत काही ठिकाणी. तर या ठिकाणी टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता. बेसिन आहे, प्रत्येक टॉयलेट बाथरूमला वेगळं बेसिन देण्यात आलेलं आहे. आणि बाजूचा तुम्ही पाहू शकता बेडरूम देण्यात आलेला आहे. बेडरूममध्ये थोडं सामान असल्यामुळे तुम्हाला ते थोडं वेगळं वाटेल बघायला. बिल्डरांचं ऑफिस आहे मित्रांनो या ठिकाणी, म्हणून थोडंफार तुम्हाला व्यत्यय दिसू शकतो. पण साधारणतः तुम्हाला बेडरूमचाही अंदाज आला असेल की बेडरूम कशा प्रकारचा आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की ठीकठाक या प्रकारामध्ये हे घर मोडते. इटी जो की चांगल्या ठिकाणी हे घर असल्यामुळं बाजूची सोसायटी तुम्ही पाहू शकता B विंग आणि C विंग बाजूला दिसते. म्हणून एकंदरीत या फ्लॅटचा जर अंदाज पाहिला तर खूप चांगलं आहे. फ्लॅटचं स्ट्रक्चर खूप चांगलं आहे, कन्स्ट्रक्शन सुद्धा खूप चांगलं आहे. आणि मी जर सांगितलं की फायर सिस्टमसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. फक्त बाल्कनी या ठिकाणी देण्यात आलेली नाही मित्रांनो, त्याच्यामुळे एक ऑड वाटलं की बाल्कनी नाही आहे प्रायव्हेटची घरी असून सुद्धा. पण प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट असून 2 लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत आणि एक स्टेअरकेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे.
म्हणून तुम्ही आजूबाजूच्या समोरचा पॅसेज पाहू शकता. 4 फ्लॅटच्या मध्ये एवढी जागा आहे आणि बाजूला आपल्याला स्टेअरकेस दिसून येत आहे. आता या ठिकाणी इमारतीच्या खाली जर पाहिलं तुम्ही तर पार्किंग स्पेस दिलेली आहे. तुम्ही जो बेंच दिसते डेस्क तिथून पलीकडे जे काही गाड्या उभ्या आहेत त्या पार्किंग स्पेस आहे आणि स्टील प्लस पार्किंग अशा प्रकारचे हे स्वरूप आहे. पण पार्किंग सफिशियंट असेल असं या ठिकाणी वाटत नाही. आता प्रश्न विचारला जातो की सर तुम्ही जे काही लोकॅलिटी आहे एक्झॅक्ट लोकॅलिटीचा व्हिडिओ बनवत झाला त्याच्यामध्ये ऍड करत चला. मित्रांनो व्हिडिओची लेंथ जास्त वाढू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो की कमीत कमी वेळात ते दाखवावं. पण जर सगळेच कंटेंट ऍड करायचे म्हटलं तर नक्कीच व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्ही MC एविंग जे तुम्हाला दिसते ते मी पहिले तुम्हाला दाखवतो की ती सोसायटी नेमका कोस आहे कुठे आहे तर या ठिकाणी बघा MC एविंग आणि दृष्टी MC ह्या दोन या ठिकाणी इमारती आपल्याला दिसून येत आहेत. तर मी पहिले याला जे काही मॅप आहे त्याला मी सॅटेलाइट मॅप मध्ये कन्वर्ट करतो जेणेकरून तुम्हाला एक व्यवस्थित अंदाज येईल. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे आहे आचार्य अत्रे जे काही मैदान आहे BMC गार्डन किंवा जे काही प्ले ग्राउंड आहे ते या ठिकाणी दिसतंय. तिथून बाजूलाच ही जी काही इमारत दिसते ही आहे A विंग आणि B विंग. इथे A विंग आहे इथे B विंग आहे आणि बाजूला तुम्हाला जी काही सेपरेट इमारत दिसते ती आहे C विंग जिथे म्हाडाची 31 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मी ह्या ठिकाणी एंट्री केली मित्रांनो. इकडनं मी एंट्री करून आतमध्ये गेलो आणि या ठिकाणी मी पोहोचलो होतो. म्हणून तुम्हाला एकंदरीत ही जी काही बिल्डिंग आहे लोकेशन आहे त्याची तुम्हाला अंदाज आला असेल. आता या ठिकाणी जी खाली दिसते त्रिशूल जे दिसते तुम्हाला हाऊसिंग सोसायटी इथे आता इमारतीचं काम सुरू आहे. अजून हा मॅप अपडेट झाला नाहीये म्हणून इथे काम सुरू आहे. आता स्टेशनचा विचार केला तुम्ही तर इथे घाटकोपर स्टेशन आहे मित्रांनो या ठिकाणी आणि इथे MC सोसायटी आहे. म्हणजे फक्त 600 मीटर अंतरावरती हे स्टेशनचा एरिया आहे. जर तुम्ही स्टेशनवरून इथून जर पायी पायी बाहेर आलात तर फक्त 5 मिनिटं वॉकेबल तुम्हाला हे डिस्टन्स या ठिकाणी दिसून येतं. आता तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पहा घाटकोपर रेल्वे स्टेशन ईस्ट इथे आहे आणि इथून जर तुम्ही वॉकेबल आलात तर फक्त इथे पहा 600 मीटर अंतर आहे आणि फक्त 7 मिनिटाच्या अंतरावरती वॉकेबल आहे. म्हणजे 5 ते 7 मिनिट या ठिकाणी वॉकेबल लागतात. दोन्ही प्रकारचे या ठिकाणी रस्ते आपल्याला दिसून येत आहेत आणि म्हणून हे जे काही लोकॅलिटी आहे अतिशय चांगली लोकॅलिटी आहे. त्याशिवाय तुम्हाला जे सर्कल दिसतंय इथेच तुम्हाला सर्कलच्या जवळच एक मेट्रो स्टेशन सुद्धा मिळणार आहे. अजून मेट्रोचं स्टेशन याच्यात अपडेट केलेलं नाहीये पण जे काही मेट्रो आहे ते मेट्रोचा रूट इथूनच गेलेला आहे. हा जो आहे तो मेट्रोचा रूट आहे जो मेट्रो क्रमांक 4 वडाळा ठाणे मेट्रो आहे ती इथून म्हणजे अगदी प्रकल्पाच्या समोरूनच ही मेट्रो या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मेट्रो स्टेशन सुद्धा अगदी वॉकेबल अंतरावरती आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे तो हा चौक आहे आणि इथे शिवाजी टेक्निकल स्कूल जे काही शिवाजी शिक्षण संस्थेची शाळा दिसून येते. थोडं पुढे गेला तर इकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आपल्याला दिसून येतो मित्रांनो. तोही अगदी 1.5 किलोमीटर अंतरावरती दिसून येतो तुम्हाला अगदी जवळच आहे. म्हणून हे जे काही लोकॅलिटी ते अगदी चांगली आणि प्राईम लोकॅलिटी आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून म्हाडाची जे काही घराची बिल्डिंग आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहू शकता. तर हे होतं मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 424 आणि 425 MC सोसायटी पंतनगर घाटकोपर येथील प्रकल्पाची अधिकची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.